उन्हाळ्यात पाऊस होते, पावसाळ्यात परत ऊन पडते, हिवाळ्यामध्येच नाही का सगळे ऋतू. हाय मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अनिकेत चावरे. तर मित्रांनो, आत्ता वाजले की दुपारचे 12 आणि आत्ता मी जस्ट बाहेर तुम्ही बघू शकता. म्हणजे आत्ताच आंघोळ वगैरे करून झालं, एकदम रेडी मस्त आपल्या रोजच्या नेहमीप्रमाणे गार पाण्याने आंघोळ केलेली आहे. आणि मित्रांनो, आज आपल्याला घालायचं आहे झाडांना पाणी. खूप जास्त ऊन झालं नाही का, तर पाणी वगैरे भरून ठेवलेले घेऊन जायचं आणि इथं घालायचं आपल्याला. दुपारचं मित्रांनो रोज झाडांना पाणी घालावं लागतं, एवढं ऊन येईल जास्त. तर मित्रांनो, सगळ्या झाडाला पाणी वगैरे घालून झालेलं आहे. आहे ना, आपला बाहेरचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही आफ्टरचा. कसं आहे मित्रांनो, रात्री पाऊस झालेला आहे आणि पाऊस झाल्यानंतर वातावरण जे आहे ते एकदम नाही का हलकं हलकं म्हणजे एकदम भारी झालेलं आहे. रात्री खूप जोराचा पाऊस झालेला आहे, पण ऊन एवढं आहे ना, हे बघताय लगेच सुकून गेलं. म्हणजे दिसत पण नाही, असं वाटत पण नाही की रात्री पाऊस झाला का नाही. मित्रांनो, आता दुपारचं बघतो तुम्ही नाही का, खूप जास्त ऊन आहे. जसं 3च्या पुढं आहे का डायरेक्ट वातावरण चेंज होते, म्हणजे नाही का वारं वगैरे सुटतं नाही का, पाऊस वगैरे येण्याची होतं. पण आता दिसत तर काय नाही, बघता आभाळ एकदम क्लीन आहे. पण नंतरून 3च्या पुढं डायरेक्ट वातावरण चेंज होतं, पाऊस वगैरे सुरू होतो आणि एकदम संपूर्ण जो एरिया आहे संपूर्ण थंडगार करून टाकते. उन्हाळ्यात पाऊस होते, पावसाळ्यात परत ऊन पडते, हिवाळ्यामध्येच नाही का सगळे ऋतू जे आहे ते सगळे एकत्र झालेले नाही का, संपूर्ण गोंधळ चालू आहे. मित्रांनो, आपल्या बेसिंगची पाईपलाईन बाई बघताय कुठून असे घरामागून इथं आणलेलं नाही गेले, छोटासा खड्डा आहे. पण ज्यावेळेस हा खड्डा पडतो ना फुल, डायरेक्ट पाणी इथून असं सुरू होतं. बघता आता खाली टाक परत फुल भरायला लागलं, डायरेक्ट इथून खाली जातं वाटायला. मित्रांनो, आजचा मी माझा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटूया मग आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मात्र विसरू नका.